तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे 96 स्वराज्य रथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, 91 रणशिंगांची ललकारी, ढोल ताशा पथकाचा रणगजर, सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, लाखोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला. निमित्त होते शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे लाल महाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलित करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा 14वे वर्ष आहे. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या 51 रणरागिणींच्या औरंगासूर मर्दिनी भद्रकाली रणरागिणी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्धकला सादर केली. ढोलताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू यांच्यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते. ईशान अमित गायकवाड यांनी सलग 15व्या वर्षी शिवजयंतीला शिवाजीनगर येथील SSPMS संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. या अनोख्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झालेले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग 13 वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. 19 फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचं आणि आमच्या गायकवाड स्वराज्य परिवाराचे हे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभारही ईशानने यावेळी मानले. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एक संध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. 16 जून 1928 साली या स्मारकाचे अनावरण झाले. पुतळ्याचे वजन तब्बल 8000 किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासासारखाच या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. पुणे येथे लाल महाल पासून सुरू होणाऱ्या विश्वातल्या सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्यात सगळ्यांचं स्वागत आहे. खरं सांगायचं तर 14 वर्षापूर्वी हा अतिशय सुंदर, पवित्र आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस 19 फेब्रुवारी 2013 रोजी निर्माण झाला. विश्वात अनेक राजे, रजवाडे, किंग, फेरोज, एम्परर्स होऊन गेले, पण कुठल्याही राजाची जयंती ज्याप्रमाणे आपण पुण्यामध्ये शिवजयंती साजरी करतो तशी होत नाही. शिवाजी महाराजांवर पिढ्यानपिढ्या प्राणाची आहुती देणारे वीर सरदार, सुभेदार, सरसेनापती, मावळे, वीर माता यांचे रथ याच्यामध्ये सहभागी होतात. त्यांचे वंशज आपण एकत्र केले आणि आपल्या वीर पुरुषाला मानवंदना देतात. अतिशय अभिनव उपक्रम आपण या पुण्यामध्ये सुरू केला आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, आमच्या या रथोत्सवाला आचारसंहिता आहे. कुठल्याही डीजे लावायला परवानगी नाही, गुलाल भंडारा उधळण्यास परवानगी नाही, नाच गाणं करण्यास परवानगी नाही, कुठलाही व्यसन करून सहभागी होण्यास परवानगी नाही. फक्त आणि फक्त पारंपरिक खेळ, ढोल ताशा लेझिम तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय वेगळा, अनोखा शिवजयंतीचा सोहळा या सर्व स्वराज्य घराण्यांच्या संख्येने मी विश्वाला दिला. आज मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही जिथं कुठं असाल तिथनं एक दिवस तरी पुण्याला 19 फेब्रुवारीला या आणि या सुंदर देवळा याची देई याची डोळे बघा. यावेळेस म्हणजे मला आनंद सांगायचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी बंड्स कम्युनिटी सहभागी झाली, बंड्स कम्युनिटी व्यवसायाला आली, तर त्या पुणे बंड संघाचे आणि तुलू संघाचे जवळजवळ 500 महिला आणि पुरुष सदस्य सहभागी झाले आणि त्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या शिवछत्रपतींना मानवंदना दिली. 51 रणरागिणीचं पथक सहभागी झालं, 51 रणशिंगांचं पथक सहभागी झालं आणि अनेक रथांपुढे तुम्हाला पारंपरिक खेळ दिसतील. डीजे लावलेला कुठेही दिसणार. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.